प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर येते आणि आगीमध्ये तंबू आणि इतर साहित्य हे जळून खाक झाल्याचं समोर येते आणि प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यामधनं ही माहिती समोर येते। सोमेश कोलगे आपल्याला अधिकचे अपडेट देतील। सोमेश, नेमकी किती वाजताची घटना आहे आणि आताची काय ताजी स्थिती आहे? अश्विन, आता तिथे फायर टेंडर्स खूप मोठ्या प्रमाणावर अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवल्या गेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। विवेकानंद सेवा समितीचा जो टेंट लागला होता, एक वाराणसीमधील विवेकानंद सेवा समिती, या संस्थेच्या टेंटला आग लागली आणि त्यानंतर ती आग पसरते असं कळते। परंतु सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही किंवा कोणी व्यक्ती अडकल्याची माहिती अजूनपर्यंत अशी मिळालेली नाहीये। त्यामुळे सध्या आगीमध्ये फक्त सामान जळते असं कळते आणि त्यावरही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। तर प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा परिसरातली ही आगीची दृश्य आहेत आणि आता फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले आणि आगीला नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। अनेक तंबू आणि इतर साहित्य जळून खाक झालेलं आहे, मात्र अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी आहेत आणि आग आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।